नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. सर्वप्रथम माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना विजयादशमीच्या खूप 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 शुभेच्छा. मित्रांनो, आता सध्या आपण वारणेच्या खोऱ्यात ही अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की कादंबरीची नायिका मंगला व तिचे कुटुंब आणि तिचे गाव, ज्या गावामध्ये हिंदूरावचा मित्र आबा याचा खून नागोजी पाटलाने दगा फटकाने केलेला असतो, त्या नागोजी पाटलाच्या शेजारचे गाव हे मंगलाचे असते. मंगलाचा भाऊ हंबीर हा तिच्या मागे नागोजी बरोबर लग्न कर असे लकडा लावत असतो, पण मंगला या लग्नाला तयार नसते. आता मित्राच्या खुनाने चिडलेला हिंदूराव आपल्या साथीदारांबरोबर या गावात नागोजीचा सूड घेण्यासाठी आलेला असतो. आता आपण पुढील कथा वाचूयात. नागोजी पाटील म्हणजे एक छोटासा राजा समजला जात होता. घरात अफाट जमीन, 200 जनावरे, 2 मळे, 7-8 चाकरींचे गडी आणि गावात मध्यभागी चिरेबंदी व चौसोपी वाडा. त्याच्या सभोवार उंच जुन्या पद्धतीचा कुसव होता. उगवत्या दिशेला मोठा दरवाजा होता. तो ऐतिहासिक काळातील एखाद्या सरदार उमरावाच्या वैभवाची आठवण करून देत होता. कुसवाच्या आत एक चौकोनी मैदान होते. तिथे सर्व गावकरी जाऊन पाटलाची भेट घेत असत आणि त्या मैदानाच्या पुढेच पितळेच्या साखळीचा कडीपाट लटकत असे आणि नागोजी त्यावर बसून आपल्या त्या राज्यकारभाराची सूत्रे चालवित असे. नागोजी दिसायला मुळी देखणा दिसत नव्हता, पण लोक त्याला लवून मुजरा करीत असत. तो रंगाने काळा सावळा मध्यम उंचीचा होता व त्याला वाताचा रोग जडल्यामुळे त्याचे शरीर फारच अवजड झाले होते. त्यामुळे तो ओबडधोबड चिखलाच्या पुतळ्याप्रमाणे दिसे आणि जेव्हा तो चालू लागे तेव्हा त्याचे सर्व शरीर फाटक्या गोधडीच्या चिन्हांप्रमाणे लोंबकळून हादरत असे. परंतु त्याच्या जन्मजात चपळ स्वभावामुळे तो कधीही मंद चालत नसे. तो बोलताना नेहमी कुर्र्यात बोलत असे. त्याच्या डोकीला तो गव्हापेक्षा जास्त केस कधीच लवाडू देत नसे. त्याचा चेहरा गोल होता व त्याच्या त्या काळ्या तोंडावर देवीचे वण दुरूनही स्पष्ट दिसत होते. त्यामुळे त्याची गालफाडे उकडलेल्या पाट्याप्रमाणे दिसत होती. त्याचे नाक मोठे होते, पण त्याला शेंडा नव्हता, त्यामुळे तो नकटा म्हणून प्रसिद्ध होता. त्याचे डोळे कावळ्याप्रमाणे गोल व त्याखाली सूज असल्यासारखी दिसत असे. त्यात आता त्याने शिवाजीप्रमाणे दाढी वाढवली होती. त्याच्या डाव्या डोळ्यात पांढरे वडस व कपाळीला पांढरा गंध सारखाच दिसे. त्यामुळे नागोजीचे रूप पाहून भीतीच वाटत असे आणि भोवतीच्या सर्व खेड्यांवर त्याचा दरारा गाजत असे. तो जेव्हा आपल्या प्रचंड घोड्यावरून दौड मारी तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्याने वाट मोकळी केलीच पाहिजे, नाहीतर त्याचा अपमान होई. तो विश्वासातील माणसाशिवाय कोणाशी जास्त बोलत नसे. हा नागोजी 6 वर्षांपूर्वी राष्ट्रीय चळवळीत खेचला गेला. त्यावेळेसपासून तो खादी वापरीत असे व अहिंसा तत्वाचे काटेकोरपणे पालन करीत असे. त्याने बिळाशीच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. त्याने स्वराज्याची मागणी करणारी व इंग्रजांविरुद्ध कित्येक भाषणे केली होती. त्यामुळे तर त्याच्या त्या करारीपणात जास्तच भर पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला आपला पुढारी मानून त्याची शेकडो बैलांच्या रथांतून मिरवणूक काढली होती. त्याच्या आज्ञेशिवाय पान हलत नव्हते. परंतु ज्यावेळी राष्ट्रीय चळवळ अंतिम अवस्थेला पोहोचली व सर्व देश लोकशाही क्रांतीसाठी ज्वालामुखीप्रमाणे खवळला, त्यावेळी नागोजीला इंग्रजांनी अटक केली आणि अंधारात त्याच्या एका डोळ्यापुढे निरनिराळे विचार थैमान घालू लागले. त्यामुळे तो बैचेन होत असे व त्याला वाटे आपण असेच तुरुंगात मरणार आणि मरत आहोत. तर लगेच त्याच्या या डोळ्यांपुढे त्याची अफाट शेती उभी राहत असे. तिच्याकडे पाहत तो झोपी जात असे. एके दिवशी अशाच प्रकारे आपल्या घरादाराचा विचार करीत नागोजी झोपला आणि त्याला एक भयंकर स्वप्न पडले. आपली कित्येक दिवसांची आजारी पत्नी मरण पावली. आपणही मेलो आहोत आणि ती आपली सुंदर शेती, ज्यांना जमीन नाही असे गरीब शेतकरी वाटून घेत आहेत, तिचे हे खुशाल तुकडे करू पाहत आहेत. आपले बैल, म्हशी, गायी आपल्या त्या गोठ्यात दिसत नाहीत. आपल्या त्या चिरेबंदी वाड्यात ते भलतेच लोक राहत आहेत. दरिद्री पोरे त्या चौकोनी चौकात खुशाल खेळत आहेत. ती कोणालाही भीत नाहीत. हे अति भेसूर दृश्य पाहून नागोजी मोठ्याने ओरडला, काय चाललं आहे हे? आणि त्याची ती ओरड ऐकून पहारेकरी एकदम जागा झाला. त्याने त्याला पूर्ण जागा केले. काय झालं म्हणून विचारले. नागोजी म्हणाला,
हवालदार, मला आताच्या आता जेलर साहेबांना भेटवा. हवालदार म्हणाला, पाटील, सकाळपर्यंत मी तुम्हाला बाहेर काढू शकत नाही. माफ करा. असे म्हणून पहारेकरी पेंगू लागला व नागोजी उठून जागच बसला. त्याला पुन्हा झोपच आली नाही. सकाळी जेलर साहेबांच्या ऑफिसात नागोजीला उभे केले गेले व इतर बंडखोरांना पकडून देणाऱ्या अटीवर माफी देऊन नागोजीला बंधमुक्त करायचे नक्की झाले. पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्व अटी नागोजीने कबूल केल्या व नागोजीच्या रक्षणाची व त्याला सर्व प्रकारची मदत करण्याची जबाबदारी सरकारने पत्करली. नागोजी तुरुंगाबाहेर पडला. नागोजीची सुटका झाली. परंतु यावेळी लोकांनी त्याचे स्वागत केले नाही किंवा त्याची मिरवणूक काढली नाही. ज्या दिवशी नागोजी चिखलवाडीला आला त्या दिवशी सर्व शेतकरी आपल्या कामात दंग होते. कारण नागोजीने सरकारची माफी मागितली होती. त्यामुळे जनतेस त्याची पत राहिली नव्हती. पुढे थोड्याच दिवसात एका बाजूला जनता व दुसऱ्या बाजूला नागोजी असे तट पडले. लोक त्याला भुरटा म्हणू लागले, त्याचा तिरस्कार करू लागले आणि लोकांनी आपले म्हणणे ऐकावे म्हणून नागोजी वाटेल ते करू लागला. तो आपला दरारा कायम ठेवण्यासाठी लोकांवर दहशत बसवू लागला. त्याने आपले हेर सोडले. विरोधकांना पकडून जाहीरपणे देवळासमोर आणून त्यांचे पाय बांधून पत्त्या मारायला सुरुवात केली. त्याने कैद्यांना जन्माचे अधू केले. जसा जसा नागोजी लोकांवर जुलूम करू लागला तसतसे लोकही नागोजींवर दाट खाऊ लागले आणि थोड्याच दिवसात नागोजी जनतेचा कर्दनकाळ भासू लागला. त्याबरोबर प्रत्येक गोष्टी नागोजीला भेडसावू लागली होती. त्याने बंडखोरांचा बंदोबस्त करण्याच्या नावाखाली चिखलवाडीत 25 पंजाबी पोलिसांची तुकडे आणून ठेवली होती आणि त्याने ज्या दिवशी आबाचा खून केला त्या दिवसापासून तर त्याची भीती फारच वाढली होती. तो रोज रात्री गावाच्या वाटा अडवीत असे व हत्यारबंद लोकांच्या पहारात झोपत असे. आज दिवसभर त्या चिरेबंदी वाड्यात एकच गर्दी झाली होती. मोठमोठे दरोडेखोर, जातीवंत चोर, ठगे, खुनी व कित्येक गुन्हेगार फरारी हे एक झाले होते. बागेवाडीचा चंदू हा त्या सर्वच बाबतीत मोठा समजला जात होता. तो एखाद्या हत्तीच्या पिल्लासारखा दिसत होता. त्याचा रंग तव्याप्रमाणे काळा होता आणि त्याला रक्तपितीचा रोग असल्यामुळे त्याचा चेहरा आकसलेल्या मोठेच्या कातड्याप्रमाणे दिसत होता. त्याची दाढी हातभर वाढली होती. डोईचे केसही दाढीच्या केसात मिसळले होते. त्याच्या मिशा खालच्या ओठांवर लोंबत होत्या. त्याच्या हातात मुसळासारखी काठी होती. त्याने कैक खून केले होते. तो सदा जीवावर उदार झालेला होता. आपल्याला खून करण्याचा कंटाळा आहे असे तो नेहमी सांगत असे, म्हणून तो सर्व दृष्टीने मोठा समजला जात होता. त्याच्या खालोखाल महाद्या रामोशी होता. त्याच्या चेहऱ्याची ठेवण लाकडी रंगीत सिंहाच्या मुखवट्याप्रमाणे होती. तो बंदुकीला फारच महत्व देत असे, पण गोळी झाडण्याचा कंटाळा करीत असे. कोणाला मारायचे ठरले तर त्याला लाथा मारूनच जीव घेत असे. तो मोठा गांजा ओढणारा म्हणून प्रसिद्ध होता. तो डुकराला मर्द प्राणी म्हणून फार मान देत असे व स्वतः पाणी दिसेल तर आंघोळ करीत असे. अशा प्रकारचे निरनिराळे लोक आज नागोजीच्या घरी जमले होते. त्यांतील निम्मे त्याच्या मळ्यात तळ ठेवून बसले होते. 10 माणसांकडून अंडी जमवून आणि 4 बकरी कापून त्या मंडळींना जेवणाची तयारी केली होती. जवळच्याच भेडस गावातून दारूचे डबे आणले होते. मांस, दारू, अंडी यामुळे ते लोक आज वेडे झाले होते. कोणी दगडी गुंडा उचलून दुसऱ्याला शक्ती दाखवित होता, तर कोणी उंच उड्या मारून दुसऱ्याला दिपवित होता, तर कोणी मोकाट गोळीबाराला सुरुवात केली होती. कोणी कुस्ती खेळून रक्तबंबाळ झाले होते, कोणी गांजा उडून तरकले होते, तर कोणी बरळत होते आणि कोणी खिदळत होते. आणि गावातील लोक मुले बाळे भयभीत होऊन गाव सोडून शिवारात गेली होती. तरुण स्त्रियांची तर गाळणच उडाली होती. काहींनी आज गाव सोडून माहेरात पळ काढला होता. कोणी दारे बंद करून घेतली होती. कोणीही रस्त्यात फिरकत नव्हते. त्यामुळे सारा गाव भकास दिसत होता आणि गुन्हेगार लोकांचे थैमान सुरू झाले होते. जणू माणुसकी घर सोडून शिवारात दडून बसली होती. लोकांनी पंचमीचा सण असूनही आज सुतक पाळले होते. गावात जणू सर्व साथीचे रोग एकाच वेळी आले होते. चिखलवाडीच्या लोकांनी आज सारख्या दिवस कधीच पाहिला नव्हता. आज दिवसभर सर्व दारे बंद होती. दारे बंद करूनच लोकांनी स्वयंपाक केले होते. दारे बंद करूनच त्यांची जेवणे झाली होती. दिवस मावळला होता, अंधार पडला होता, परंतु कोणीही आपल्या घरी दिवा लावला नव्हता. येरवाळीच लोक झोपले होते, पण त्यांनी आपले डोळे व कान बाहेर लावले होते.
नागोजीच्या वाड्यात चौकातच पेट्रोमॅक्सची बत्ती लावली होती. जिकडे तिकडे दारूची घाण दरवळत होती. विस्कटलेले कडव्याप्रमाणे लोक पडले होते, कोणी बरळत पडले होते. बत्तीखाली गण्यामांग उपडा निजला होता. तर तोंडाला येईल ते कसल्या तरी लावणीच्या चालीत बडबडत होता. तो मध्ये सूर धरीत होता आणि आपणच पुढे गाणेही म्हणत होता. तुझ्या मोर मी जीव का देऊ, जी 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 जी, तुझा जीव लई वर आला का, जी 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 जी. त्याच्यापासून जवळच चंद्रू बागेवाडीकर बसला होता. त्याने तुकारामांप्रमाणे बैठक मारली होती व डोळे झाकून एका अभंगाला सुरुवात केली होती. ठाईच बसून करा एक चित्त. आणि त्याच्या पाठीमागे महाद्या रामोशी आपल्या उरावर कुऱ्हाड घेऊन निजला होता. त्याचे डोळे सताड उघडे होते आणि तो अस्वलाप्रमाणे डुर्र डुर्र करून घोरत होता. एक पंजाबी पोलीस डुलत डुलत आला व चंद्रूच्या अंथरलेल्या घोंगड्यावर पाय देऊन पुढे आला आणि त्याच वेळी चंद्रूने डोळे उघडले. तो उठला आणि त्याने त्या पंजाबी पोलिसात जोराने लाथ मारली. त्याचबरोबर तो कासराभर दूर जाऊन पडला व उठून बसला आणि मागे पाहू लागला. तो चंद्रू त्याच्याकडेच येत होता. त्याचा तो अकराळ विक्राळ अवतार पाहून त्या पोलिसाची पाचावर धारण बसली. त्याने घाईघाईने आपली बंदूक घेऊन ती चंद्रूवर रोखली. चंद्रू त्याच्या पुढे जवळ जाऊन उभा राहिला व म्हणाला, का र, दिसत नाही? ते घोंगडं तुला कुणाचं वाटलं? बोल. पंजाबी पोलिसाला कापरे भरले होते. त्याच्या हातातील बंदूक वाऱ्याने कडब्याचे ताट हल्ल्याप्रमाणे हालत होती. तिच्याकडे पाहून चंद्रू ओरडत होता, तू तू मला गोळी घालणार असं? मग घाल तर. अरे घाल की गोळी. एखाद्या रेड्याप्रमाणे त्याने मान हलवली, गळ्यात आलेले केस पाठीवर घालवले व पुन्हा एक पाऊल पुढे टाकून तो गुरकला, अरे मी काय म्हणतोय तुला, घाल गोळी. त्या पोलिसाने आपला उजवा हात मागे टेकला व एका हाताने बंदूक धरली होती. चंद्रू म्हणाला, चायला काय दळगच हाय वाटतं, बंदूक मोर धरून बसलंय आणि गोळी घाली ना. घाल की गोळी. तू गोळी तरी घाल आणि मग माग बघ, मग तुझ्या नरड्यावर पाय देतो बघ. असं म्हणून त्याने आपल्या उजव्या हाताने उजव्या पायावरचा धोतराचा घोळ आवरला आणि आपला उजवा पाय उचलायला सुरुवात केली. हत्तीच्या पायाप्रमाणे तो हळूहळू वर जात होता. तो चंद्रू अशी नागोजीने पाठीमागून हाक मारली, जी. असे म्हणून चंद्रूने धोतराचा सोगा खाली सोडला आणि तो सावकाश मागे फिरला. चंद्रू, काय भानगड आहे? नागूने विचारले. या शिपुर्ड्यानं माझं घोंगडं तुडवलं. तो चिडलेल्या मांजरासारखा दिसत होता. पोलीस उठून उभा राहिला होता. तो कावळ्याप्रमाणे पाहत होता. बर मग? आणि माझ्यावर बंदूक रोखली. बरं, एवढा गुन्हा माफ कर. असे म्हणून नागोजीने त्या पोलिसाला जाण्याबद्दल खून केली व तो जाऊ लागला. तो चंद्रू म्हणाला, थांब. तो पुन्हा थांबला. चंद्रूने बजावले, पुन्हा जर माझं घोंगडं तुडवलंस तर एका लाथात बंदुकीसकट तुला बी सर्गाला पाठवील, जा. त्या पोलिसाने धाप टाकली व पाय उचलला आणि अंधारात जाताच धूम ठोकली. नागोजी म्हणाला, चंद्रू, आज निजू नका, दगा होण्याचा संभव आहे. कडेकोट बंदोबस्त ठेवा. नागोजीने शिकारी धरतीचा इथून पुढे नागोजी म्हणाला, चंद्रू, आज निजू नका, दगा होण्याचा संभव आहे. कडेकोट बंदोबस्त ठेवा. नागोजीने शिकारी धरतीचा कोट घातला होता. त्याने डावा हात कोटाच्या खिशात घातला होता व उजव्या हातात कुऱ्हाड घेतली होती आणि त्याच्या गळ्यात काडतुसांची माळ व बंदुकीचा पट्टा घट्ट बसला होता आणि त्याच्या डाव्या हाताजवळ बंदुकीचा दस्ता व उजव्या कानाजवळ बंदुकीची नळी चमकत होती. चंद्रू म्हणाला, बरं तर मी जातो. असे म्हणून त्याने आपला पटका बांधला, घोंगडे झाकून खांद्यावर घेतले आणि हातात काठीचा ठेमका घेऊन तो उभा राहिला. जा, पण बेसावध राहू नका, मी येतोच मागोमाग. चंद्रूने मुंडके हलवून बरं आहे म्हणून सांगितले व तो वरांड्याबाहेर पडला. गणूची लावणी बंद झाली होती. तो गप्प राहून पडून ऐकत होता. नागोजीने महादूला हाक मारली, नाईक. आ. महादू गडबडीने उठून बसला. मी जागाच आहे, त्याने मुडूनच उत्तर दिलं. तू जमिनीत तोंड खुपसून जागा असून काय फायदा, उठून बस. महादू, आज झोपायचं नाही, नाहीतर आमची शिकार होईल. हा, तुम्ही तिकडे झोपाल आणि तिकडे पहारेकरी झोपतील आणि मग
ए गण्या, तू त्या सर्वांना उठव. गणानं कुऱ्हाडीच्या दांड्यानं ठोसून सर्वांना जाग केले. महादूर आमोशी तयार झाला होता. नाईक, तू आत्ताच्या आत्ता मळ्यात जा आणि सर्व लोकांना इकडे पाठवून दे. तू 4 माणसं घेऊन चांभार वाड्याजवळ जा, तिथं थांब. महादू निघून गेला. गणू, तू चावडीत जा आणि पोलिसांना सांग बरं. फौजदाराला सांग झोपायचं नाही. पाहिजे तर दारू ओकून टाक म्हणाव. हा, जा. नागोजी घरात गेला व चौपाळावर बसला. बकऱ्याला पाण्यात सुरा दिसावा तसा नागोजीला हिंदूराव दिसत होता. आणि आज पंचमीचा दिवस असल्यामुळे त्याची भीती फारच वाढली होती. कारण या भागात शिकार खेळणारे पंचमीच्या दिवशी शिकार खेळावी अशी एक रूढी होती. न जाणो हिंदूराव आजची वेळ साधून जर चालून आला तर फार वाईट होईल या भीतीने त्याने कडेकोट बंदोबस्त केला होता. त्याची सर्व वाटा अडवल्या होत्या. काहींवर दगड रचून ठेवले होते व प्रत्येक नाक्यावर बंदूकवाले हत्यारबंद लोक उभे केले होते. वेशीत पोलीस पार्टीतही काही शिपाई ठेवले होते. रात्र मी म्हणत होती. डोळ्यात बोट घातले तर काही दिसत नव्हते. गाव शांत होते. घरोघर लोक दारे बंद करून झोपली होती. परंतु त्यांना झोपा लागत नव्हत्या. कारण आज काहीतरी होणार अशी त्यांना खात्री वाटत होती. काहीतरी होणार, परंतु केव्हा याकडेच पुष्कळांचे लक्ष लागले होते. आता दंगा होईल मग होईल, आता गोळीबाराला सुरुवात होईल मग होईल असा विचार करीत लोक पडले होते. इतक्यात एक शीळ सर्व गावाने ऐकली. तिच्या पाठोपाठ दुसरी वाजली आणि धावा धावा, न निघा निघा, चला आले बघा, माग सरू नका, असा एकच दंगा सुरू झाला. आपापल्या घरीच अंधारात लोक उठून बसले व ऐकू लागले. धावणाऱ्या लोकांच्या पायांचा व पोलिसांच्या बुटांचा आवाज ऐकू येत लागला. सर्व गाव हादरले. कुत्र्यांनी तर कहरच केला. जी वेळ आपल्यावर येणार असे आपण म्हणत होतो ती वेळ आली. आता आपणही तयार असले पाहिजे असे म्हणून नागोजी भरलेली बंदूक घेऊन दारात उभा राहिला. सर्व गावात दंगल माजली होती. त्यात चंद्रू घाबरू नका घाबरू नका असा ओरडत होता. शेकडो लोक व कुत्री त्याच्यापेक्षाही त्यांचा आवाज मोठा होता. तो स्पष्ट ऐकू येत होता. तेवढ्यात फौजदार धावतच आला. त्याच्याबरोबर 5 शिपाई होते. तो म्हणाला, कोण? पाटील? किती लोक आले आहेत? काय बातमी आणि कोणत्या दिशेला दिसत आहेत? नागोजी म्हणाला, मला काहीच माहित नाही. तुम्ही 2 पोलीस इथे ठेवून पुढे जा व पहा, आणि कोण पुढे दिसले तर त्याला गोळी घाला. फौजदार पुढे निघाला. तोच पुढून गण्या आला. तो म्हणाला, पाटील, तुम्ही घरात जा. इतक्यात पुन्हा ओरड सुरू झाली. काही नाही, शांत राहा, भिवू नका. आणि थोड्याच वेळात सर्वत्र शांतता झाली. एक इसम धावत आला व म्हणाला, कोणी नाही, फक्त हंबीर आला. त्याला पाहून दंगा झाला. हे ऐकून पाटील म्हणाला, हत्तेच्या, मी पार घाबरून गेलो होतो. एवढ्यात हंबीर व महादू रामोशी हे दोघे आले. नागोजी म्हणाला, हंबीरराव, काय हे? तुमच्या अपरात्री येण्यानं गोंधळ झाला. राव, थोडं तरी लवकर निघायचं का नाही? मी केव्हाचा वाट पाहतोय तुमची. हंबीर म्हणाला, मी लवकर येणार होतो, पण आबा घरात नव्हते, ते गावाला गेले होते म्हणून. ठीक, कशी काय मंडळी, सर्व खुशाल ना? ते दोघे परत आपल्या घराकडे निघाले. हंबीर विचार करू लागला. मंगलाच्या लग्नाबद्दल पाटील विचारील, मग आपण काय सांगावं? आपण हो म्हणावं? आई, आबा व मंगला यांचे मत स्पष्ट सांगावे. तसे सांगितल्याने काय होईल? पाटील काय म्हणेल? जर आपण सांगितले की हे लग्न जमणार नाही तर पाटील काय करेल? तो मंगलाचा नाद सोडून देईल का चिडूनच माझ्या घराशीच वैर बांधील? तोच पाटील म्हणाला, हा, बसा हंबीर. ते दोघे सोप्यात बसले. नागोजीने सुपारी कात्रीत प्रश्न केला, हा, मग आबा काय म्हणाले या गोष्टीबद्दल? तुम्ही विचारलं का? मी खरं सांगतो पाटील, हंबीर म्हणाला. मला आडाणी विहीर झाली आहे. मी आज सर्वांना सरळ विचारलं, पण ते काही जमत नाही. मंगला नाही म्हणते म्हणून आबा नाही म्हणतात, व आबा नाही म्हणतात म्हणून आई नाही म्हणते. आणि आज त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं. मग मी तरी काय करू? हे ऐकून नागोजी चमकला. पण पुन्हा नागोजी म्हणाला, तुमच्या बहिणीनं सर्व काही ओढून धरलं आहे असंच ना? आणि जर ती होय म्हणाली तर मग तुम्हा सर्वांचं काय मत आहे? मग आमचं कोणाचंही काही चालणार नाही. परंतु मंगला ऐकेल असं मला वाटत नाही.
मी सर्व प्रयत्न करून पाहिला. नागोजी म्हणाला, मग ऐका तर, ती लग्नाला तयार नाही म्हणून तुम्ही तयार नाही हे मला पटत नाही. कारण मुलीचं भलं करायचं तर ते तिच्या इच्छेनेही करता येतं आणि तिच्या इच्छेविरुद्धही करता येतं. शिवाय बायकांच्या जातीला आपलं भलं कशात आहे हेच मुळी कळत नाही. त्यांच्या डोक्यात धनगरी वेड असतं, ते आपण काढून टाकलं पाहिजे. कारण स्त्रियांनी गाजरं पाखरल्याप्रमाणे नवरे पारखू नयेत, ते वाईट असतं. का म्हणाल तर तेही सांगतो, ऐका. आपण कितीही गाजर पारखले तरी शेवटी गाजरच आणि कितीही नवरे पारखले तरी ते शेवटी नवराच. म्हणून म्हणतो, तुम्ही त्या पोरीचे लाड करता आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला? जेवढ्या म्हणून देखण्या मुली असतात तेवढ्या महामूर्ख असतात. तुम्ही म्हणाल कशा? तर अशा. त्या स्वतःच देखण्या असल्यामुळं त्या दुसऱ्यांचीही थोबाडं पाहतात म्हणून त्या मूर्ख असतात. कारण मी म्हणतो, देखण्या नवऱ्याच्या घरी पसाभर जमीन असेल, अन्न खायला नसेल, तर या देखण्या पोरीनं खायचं काय? का त्या नवऱ्याचं थोबाड चाटायचं? काय करायचं काय? म्हणून देखण्या मुलींनी नवऱ्याची नाकं पाहू नयेत, तर त्यांची धमक, दरारा आणि दौलत पाहावी. कारण दौलत बायकांच्या हाती येते आणि नाक कसलं का असेना ते नवऱ्याच्या मुस्कटावर असतं. कळलं का माझं म्हणणं तुम्हाला? हंबीर म्हणाला, हो हो, तुमचं म्हणणं मला कळलं, पण मंगलाला नाही कळत. नागोजी मध्येच म्हणाला, आणि तिला कळत नाही म्हणून आबाला व तुमच्या आईला कळत नाही. हंबीर, म्हणूनच मी सांगतो की तुम्ही त्या पोरीचे फाजील लाड करू नका. तिचं वाईट होतं. अहो, मुलींची जात निराळी असते. निराळी म्हणजे? निराळी म्हणजे ती लाजाळू असते. ती कधीही नवऱ्याच्या बाबतीत मनात असलेले विचार सरळ सांगून मोकळी होत नाही. ओढे वेढे घेते. परंतु लग्न झालं की सुतासारखी सरळ व लोण्यासारखी मऊ होऊन नांदू लागते. मग आता काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? हंबीरने शेवटी विचारलं. माझं म्हणणं एवढंच की तुमच्या बहिणीचं जन्मोजन्माचं कल्याण व्हावं व तुमची आणि आमची मैत्री कायम चिरकाल राहावी, एवढंच. मग आता काय करायचं म्हणता? हंबीरनं पुन्हा प्रश्न केला. नागोजी म्हणाला, आता मी म्हणतो, जर तुमचं काही चालत नाही तर मी स्वतः तुमच्या घरी जातो आणि तुमच्या वडिलांची भेट घेतो. माझी खात्री आहे की ते माझं म्हणणं मोडणार नाहीत. सर्व काही ठीक होईल आणि त्याबरोबर आपण हे कार्य लांबणीवर टाकायचं नाही. तर उद्याच तुम्ही, आम्ही आणि फौजदार साहेब मिळून मांगल्याला जाऊ आणि टाकू नक्की करून. असं म्हणून नागोजी उठला व त्याने गळ्यातील बंदूक काढून खुंटीला लावली व तो म्हणाला, हंबीर, आता थोडं पडूया. रात्र पुष्कळ झाली. उद्याचं उद्या पाहू. हंबीरला कशाची तरी आठवण झाली व तो कावराबावरा झाला. तो म्हणाला, पाटील, काय म्हणता? उद्या आपण मांगल्याला जायचं? हो का? काय हरकत आहे? परंतु पाटील, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे मांगल्याचा शिवार बंडवाल्यांनी वेढलाय. हे ऐकून नागोजी गोरामोरा झाला. तो पुन्हा खाली बसला व तो हंबीरला म्हणाला, काय म्हणता? शिवारात बंड? कोणाचं? हंबीर म्हणाला, ते बंड कोणाचं आहे हे अद्याप सांगता येत नाही. आबाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी हिंद्र आला असावा असा लोकांचा अंदाज आहे. मला नक्की कळलं नाही. शिवाय देववाडीकरांचे पाय तोडल्याची बातमी आहे. तुम्हाला काही कळलं का या बाबतीत? नागोजी म्हणाला, तेही मला कळलं नाही. बरं, पुढं? हंबीर म्हणाला, आणि पुनाळची 2 रामुशी मारली गेली अशी ही वार्ता आहे. नागोजी म्हणाला, तरीच आज देववाडीकर व पुनाळकर कोणीच हजर नाही. यावरून त्यांचं काहीतरी बरं वाईट झालं असतं असं वाटतंय मला. बरं, आता कशाची झोपता? वैरी शिवाराला येऊन भिडलाय. शिवाराला म्हणण्यापेक्षा काळजाला भिडलाय आणि त्यानं लचकेही तोडायला सुरुवात केली आहे. चला, आपण ही गोष्ट फौजदाराच्या कानावर घालू. असे म्हणून त्याने आपली बंदूक पुन्हा खांद्याला लावली व तो निघाला. हंबीर त्याच्या मागे निघाला. ते चावडीकडे निघाले होते. मध्यान्ह रात्र झाली होती. नागोजीच्या त्या डोळ्यापुढं देववाडीचा दत्तू, पुनाळचे रामोशी व आबाचा खून आणि हिंदूराव दिसू लागले. तो पुन्हा पुन्हा पुटपुटत होता. मांगल्याच्या शिवारात बंड. त्याला आतापर्यंत वाटत होते आपली भीती अजून दूर आहे, परंतु आता त्याची खात्री झाली की ती भीती दूर नाही, ती जवळ आली आहे. तो एकाएकी विचारातून भानावर आला व म्हणाला, हंबीर, आपण आता फौजदाराला सांगू म्हणजे ते सावध राहतील.
तर मित्रांनो, कादंबरीच्या भागामध्ये आज आपण इथेच निरोप घेऊयात. भेटूयात पुढील भागामध्ये. पण त्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती करायची आहे. ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करा व तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ त्यांची मतमतांतरे मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.